आता विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामानिमित्त विद्यापीठ परिसरात फिरण्यासाठी मोफत सायकल ड्राईव्ह मिळणार आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत संत गाडगेबाबा सायकल योजना सुरू करण्यात आली आहे। ग्रामीण भागातून येणारे विद्यार्थी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व प्रशासकीय कामासाठी येणारे विद्यार्थी यांना ही सायकल ड्राईव्ह मोफत मिळणार आहे। विद्यापीठाचा परिसर 480 एकर क्षेत्रामध्ये व्यापलेला असून यामध्ये अनेक शैक्षणिक विभाग, प्रशासकीय कार्यालये आहेत आणि ही खूप अंतरावर देखील आहे। अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांमधून विद्यार्थी शैक्षणिक कामानिमित्त विद्यापीठामध्ये येत असतात। हे विद्यार्थी विद्यापीठात पोहोचल्यानंतर त्यांना शैक्षणिक कामासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात जावे लागते। यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप वेळ जातो, त्यामुळे त्यांना या सायकल ड्राईव्हचा खूप फायदा होत आहे। विद्यार्थी आपले ओळखपत्र सादर करून ही सायकल सुविधा घेऊ शकतो। वर्धा येथील PV इंडस्ट्रीज यांच्या CSR निधीतून विद्यापीठाला 55 सायकली प्राप्त झाल्या आहे। विद्यापीठामध्ये प्रवेश करताच मुख्य प्रवेशद्वाराजवळ या सायकली ठेवण्यात आल्या आहे। तसेच प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे हॉस्टेल या ठिकाणी देखील या सायकली ठेवण्यात आल्या आहेत। विद्यापीठ परिसरात मोफत सायकल सुविधा सुरू होताच विद्यार्थी, कर्मचारी आणि प्राध्यापकही या सायकल ड्राईव्हचा आनंद घेताना दिसून येत आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा जो परिसर आहे तो जवळपास 500 एकरचा परिसर आहे। या परिसरामध्ये 5ही जिल्ह्यामधनं संलग्नित महाविद्यालयातून विद्यार्थी येणं जाणे करतात। त्याचप्रमाणे अनेक शिक्षकेतर कर्मचारी त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडे वाहनं उपलब्ध नाहीत। अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या परिसरात आल्यानंतर त्या ठिकाणी जी वाहने वापरण्यात येतात त्यामुळे अनेक वेळा प्रदूषणाचा फैलावसुद्धा होतो। ही बाब जाणीव ठेवून तत्कालीन माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधरजी चांदेकर यांच्या पुढाकारानं त्यांनी PV इंडस्ट्रीज जाम वर्धा यांना केलेल्या आवाहनानुसार 3 लाख रुपयांचा निधी विद्यापीठाला प्राप्त झालेला आहे। या 3 लाख रुपयाच्या CSRच्या निधीमधून विद्यापीठानं 55 सायकली विकत घेतलेल्या असून त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणीच विद्यापीठानं विद्यार्थी विकास विभागाच्या सहाय्यानं त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 5ही जिल्ह्यां संलग्नित महाविद्यालयातून विद्यार्थी जे येतील, ज्यांच्याजवळ वाहनं नसतील, अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांनी या सायकलींचा उपयोग करून ते आवश्यक त्या ठिकाणी परिसरात त्या सायकली नेऊ शकतील आणि त्याचा वापर झाल्यानंतर पुनश्च त्याच ठिकाणी त्या सायकली ठेवू शकतील। तसेच विद्यापीठात येणारे जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत, संलग्नित महाविद्यालयातले किंवा विद्यापीठाच्या परिसरात काम करणारे जे कर्मचारी मंडळी आहेत त्यांना देखील या सायकलीचा वापर करता येईल। यामध्ये शारीरिक सुदृढतेबरोबरच पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा सुद्धा प्रयत्न विद्यापीठाच्या वतीनं होतो आहे आणि या संपूर्ण योजनेचा अधिकांश विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आजच्या माननीय कुलगुरू महोदयांच्या माध्यमातून मी करीत आहे। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा फायदा होताना दिसून येत आहे। तसेच पर्यावरण संवर्धनास व प्रदूषण रोखण्यास हातभार लावण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे। विद्यार्थ्यांना या सायकल ड्राईव्हचा खूप फायदा होत असल्याचं विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितलं। कुठून आलेले आहेत आणि काय काम? मी मासोदवरून आलेले आहे। मी MA सोशियोलॉजीला युनिव्हर्सिटीमध्येच आहे। तर पहिले आधी आम्हाला खूप पायदळ आतमध्ये जावं लागत होतं, काम वगैरे होतं, तर त्यामुळे वेळ होत होता। तर आता ते सायकलमुळे शक्य झालेलं आहे, म्हणजे सोपी झालेलं आहे, काम लवकर होते आणि चांगली आहे सायकल। विद्यापीठ परिसरात विविध विभाग आहे, तसेच एका विभागातील कागदपत्रे दुसऱ्या विभागात पोहोचावी लागतात। यामध्ये खूप वेळ जातो, परंतु या सायकल ड्राईव्हमुळे वेळेची बचत आणि शारीरिक व्यायाम होत असल्याचं कर्मचारी सांगतात। सर, जे विद्यापीठांनी सायकला जे उपलब्ध करून दिल्या इथं ते सर्वांच्यासाठी चांगले झालेले आहे, कारण की आजपर्यंत जे डाग वाटण्याचे जे काम होते ते पैदल जाण्यासाठी खूप वेळ लागत होता आणि त्याच्यासाठी विलंब लागत होता, म्हणजे डाग पोहोचण्यासाठी। आणि त्याच्यानंतर जे कर्मचारी लोक आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं हे झालेलं आहे आणि शरीरसृष्टीच्या दृष्टिकोनातून एक ते पण चांगलं झालेलं आहे। सर्वांचा व्यायाम वगैरे होते तिथं। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।